मुंबई वचलाबाई अपंग संस्था के द्वारा अपने अधिकारों को लेकर बारिश के दौरान ब्रांद्रा उपनगर जिलाधिकारी कार्यालय पर अनिश्चितकालीन भूख हड़ताल पर लगभग 200 दिव्यांग बंधु बैठे हैं। आइए आप लोगों को सुनवाते हैं भूख हड़ताल पर बैठे वचलाबाई अपंग संस्था के सदस्यों की क्या मांग है। वीडियो को सब्सक्राइब करें और वीडियो पसंद आयो तो लाइक व कमेंट बॉक्स में कमेंट करें। नमस्कार, वत्सलाबाई अपंग सेवा संस्थेच्या सभासदांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज आम्ही दिनांक 27/7/2024 रोजी उपनगरचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या जागेवरती आमरण उपोषणाकरता बसलेलो आहे। शासनाकडे वारंवार मागणी करत असताना शासनाच्या नियमानुसार 1995च्या GR प्रमाणे आम्ही शासनाकडे भूखंड मागणी केलेला। आज त्या भूखंडाला मागणी करत जवळपास आम्हाला 5 वर्ष झालेले आहे। या 5 वर्षामध्ये संबंधित विभागाकडे जिल्हा अधिकारी कलेक्टर कार्यालयामार्फत सगळ्यांना आदेश करण्यात आलेले, त्यामार्फत आम्ही सगळ्यांचे NOC आमच्या संस्थेच्या वतीने पात्र केलेले आहेत आणि तो निर्णय आमच्याकडनं लागलेला आहे। आता डिसिजनची जेव्हा वेळ आली, जागा देण्याची वेळ आली, त्या टायमाला जिल्हा अधिकारी कलेक्टर कार्यालयामधून आम्हाला टाळाटाळ करण्यात येत आहे। शासनाकडे महत्त्वाच्या कामासाठी आम्ही आलेलो आहे। हे महत्त्वाचे कामं जर झाले नाही तर आम्ही शासनाकडे न्याय कोणाला मागणार? जिल्हा अधिकारी आमचे माईबाप आहेत, त्यांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे। जोपर्यंत आम्हाला न्याय होत नाही तोपर्यंत या जागेवरतून आमरण उपोषण हटणार नाही। आम्ही आमरण उपोषणाला गेल्या वर्षी पण 14 ऑगस्टला बसलेलो, त्यावेळेस आम्हाला हे पत्र लेखी स्वरूपात जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेलं होतं। त्यांनी असं सांगितलेलं की तुमची एक बिल्डिंग तयार होईल आणि तिथे तुम्ही राहसाल, अशी एवढी जागा आम्ही तुम्हाला द्यायला लावू। शासनाकडनं बृहन्मुंबई महानगरपालिकेला आदेश होण्याबाबत विनंती केल्या जाईल। अशी काही विनंती आतापर्यंत झाली नसल्यामुळे आज आम्ही या जागेवरती प्रचंड मोठ्या संख्येत या जागेवरती उपोषणाला बसलो। आज वत्सलाबाई अपंग सेवा संस्थेच्या पाठीमागे कमीत कमी 500 ते 600 लोक अपंगांचा पाठिंबा आहे। या जागेवरती 100-200 अपंग आतापर्यंत आलेले आहे आणि अपंगांचे येणं चालूच आहे। आम्हाला न्याय जर मिळाला नाही तर आम्ही या जागेवरती मरायला सुद्धा तयार आहे यावेळी। जय महाराष्ट्र।